विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर. पवारांसोबतची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला महत्त्व. अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार, सूत्रांची माहिती. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्षामध्ये अडचणी निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचा बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रामधून दावा. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नसल्याचा मुद्दा पत्रामध्ये उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सुनेत्रा पवारांची निवड प्रक्रिया कायदेशीररित्या झाली. नोटीस पाठवणारे सच्चिदानंद सिंह कोण आहेत हे माहिती नाही. त्यांच्यावर कारवाई संदर्भात निर्णय घेऊ, अनिल पाटील यांची भूमिका. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हे आता उद्धव ठाकरेंना समजलं. ठाकरेंना उशिरानं सुचलेलं शहाणपण. राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. कोणत्याही कारणाने दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. मी राजीनामा देणार नाही, ट्रस्ट सोबत उभं राहण्याची हीच खरी वेळ. श्रीराम मंदिर ट्रस्ट अयोध्येचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराजांकडनं भूमिका स्पष्ट. स्कूल बस आणि मॅनहॉल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही. निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख आहे का? चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर रितू तावडेंचा संतप्त सवाल. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी एका अधिकाऱ्याला बेड्या. सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू. तर प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिनाभरामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित व्यक्ती एटीएसच्या रडारवर. पुणे, सोलापूर, रत्नागिरीमध्ये छापे. जवळपास 150 तरुणांची चौकशी. 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार देखील समोर. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3,50,000 रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास 6,50,000 रुपयांची मदत मिळणार. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण करत लुटलं. गाडीची ही तोडफोड. 15 किलोमीटर पाठलाग करून विनयभंग केल्याचाही आरोप. 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात. तपास सुरू. समृद्धी महामार्गावर पतीकडून पत्नी घोळा. आज बारामतीमध्ये दाखल होणार. रोटी घाटाचा अवघड घाट टप्पा पार. गवळ्याची उंडवडीमध्ये आज पालखीचा मुक्काम असेल. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.